सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव। काल आपण पाहत होतो गुरुचं हे नाव ओम द्वंद्वातीताय नमः, म्हणजे जे द्वंद्वाच्या अतीत झालेले आहेत अशा गुरूंना माझा नमस्कार असो। जो द्वंद्वाच्या अतीत होतो तोच माझा गुरु आहे, तोच सत्य जाणू शकतो। सत्य जाणण्याची पहिली पायरी काय आहे? द्वंद्वाच्या अतीत जाणं। द्वंद्व काय आहेत आपल्याला माहिती आहे, यश अपयश, सुख दुःख, चांगलं वाईट, कीर्ती अपकीर्ती, हे सगळे द्वंद्व आहेत। त्या द्वंद्वाच्या अतीत जायचं म्हणजे काय करायचं? द्वंद्वाच्या अतीत जायचं म्हणजे नेमकं काय करायचं? ते काय द्वंद्व म्हणजे काहीतरी रस्ता आहे, एक गाव आहे आणि त्यांच्या पलीकडे जायचं, किंवा एक नदी आहे, एक किनारा आहे, एक समुद्र आहे, त्याच्या पलीकडे जायचं पलीकडच्या तीरावर, असं नाही आहे। तर द्वंद्वाच्या अतीत जायचं याचा अर्थ मग प्रत्यक्षात आपण काय करणार आहोत? प्रत्यक्षात आपल्याला काय करायचं आहे? तर सुख आलं तर त्याचंही काही नाही, म्हणजे सुख येणं। आता आपल्या जीवनात बघा, आपल्याला काय आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत बरं का, की काहीतरी फंक्शन आहे आपल्या घरी, हां, आणि रात्रंदिवस काम सुरू आहे, सारखं काम आणि सारखे लोक येतात। मग आपण खूप थकल्यावर काय म्हणतो, आता लवकर रात्र आली तर बरं होईल, म्हणजे मला जरा झोप मिळेल। पण जो दिवस आला आहे त्याचा तिरस्कार करतो का आपण? नाही,
आता दिवस आहे, किंवा आता वर्किंग डे आहे. म्हणजे काय, ऑफिसला जायला पाहिजे. आपण त्याचा तिरस्कार करत नाही. जे आहे, आणि यात अजून काही वेगळं करायचंच नाही आपल्याला. जे आहे तेच करतो आहोत, पण ते या बाबतीत करायचं आहे. म्हणजे काय, तर आता जी जी परिस्थिती येते, आपल्याला रोजच्या परिस्थितींमधनं ॲडजस्ट करून पुढे जायची सवय आहे. पण सुख आणि दुःखाच्या पलीकडे जायची सवय नाही आहे आम्हाला. सुख आलं की आपण त्याच्यात रमतो, दुःख आलं की आपण त्याच्यात रमतो. रमतो म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण बुडून जातो, स्वतःला हरवतो. स्वतःला कुठंही विसरता कामा नाही आपण. सुख आणि दुःख काय आहे, आपण गॅलरीतून बघतो आहे. हां, काय काय बघतोय, गणपतीची मिरवणूक चालली आहे ती बघतोय. अजून काय बघतोय, लग्नाची वरात बघतोय. मग बस जाताना बघतोय. मग कुठेतरी ॲक्सिडेंट झालेला बघतोय. गॅलरीतनं बघतोय आपण सगळं. त्या कशामध्येही आपण इन्व्हॉल्व नाही आहोत. कशातही आपण इन्व्हॉल्व नाही आहोत. कारण आपल्या स्वतःच्या बाबतीत तिथे काही घडतच नाही आहे. अगदी हीच गोष्ट इथे द्वंद्वातीतायनमामध्ये सांगितली आहे. द्वंद्व जे आहेत त्यांच्या अतीत कसं जाणार आहे आपण, तर सगळं जीवनामध्ये येणार आहे. एकदा दिवस येईल, एकदा रात्र येईल, एकदा ऊन येईल, एकदा सावली येईल, एकदा आणखीन काहीतरी होईल. थंडीचे दिवस आले, थंडी होईल, सहन झाली नाही तर तुम्हाला विचारलं आहे कोणी, तुम्हाला सहन होते का, अजून थंडी पाडू का. पाऊस आला तर विचारलं आहे कोणी, पाऊस कमी करू का पाऊस जास्त करू. त्याला जसं यायचं आहे परिस्थितीप्रमाणे तसा तो येणार आहे. ह्याप्रमाणे जीवनातली सुखदुःखसुद्धा त्यांना जेव्हा यायचं आहे तेव्हा येणार आहेत, जायचं आहे तेव्हा जाणार आहेत. यश यायचं आहे तेव्हा येणार आहे, जायचं आहे तेव्हा जाणार आहे. पण सगळं इथे आलेलं मात्र जातच असतं, हे जर आपल्याला माहिती आहे. तर या द्वंद्वांमध्ये अडकून काय उपयोग आहे. हां, काहीच उपयोग नाही ना, काहीही उपयोग नाही आहे. म्हणजे आपण लहान लहान गोष्टी करत 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 मोठ्या गोष्टींपर्यंत आपण हे शिकतो. उदाहरणार्थ काय आहे, उदाहरणार्थ आपण बघा, मुलगी असते समजा. आता मुलीचा जन्म झाला. हां, आईवडिलांना कौतुक असतं, मुलीचं कौतुक. हां, सगळं आहे. हां, मग तिला छान छान नवीन नवीन ड्रेस आणा, लहान आहे तिच्या हौशी भागवा. आणि मुलींची हौस भागवता येते. कुठे कानातलं आण, कुठे गळ्यातलं आण, आणि खूप लाडाकोडानी मुलगी मोठी होते. मग तिला हुशार कसं करायचं, तिला खूप कसं शिकवायचं, सगळं आहे बरं का. अतिशय प्रेम सगळं आहे. पण ती मुलगी दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे हे माहिती असतं की नाही, तेही माणसाने स्वीकारलं आहे की नाही. तिच्या आईवडिलांनी ते पण स्वीकारलेलं आहे की मुलगी ही आपल्या खूप प्रेमाची आहे. पण लोकांच्या घरी जाणार आहे आणि ती लोकांच्या घरी जाऊन सुखी होणार आहे हे पण आहेच ना. त्याच्याशिवाय तिच्या जीवनाला पूर्णत्व येणार नाही आहे हे आईवडिलांना माहिती असतं. म्हणजे कितीही जरी सुखाच्या गोष्टी असल्या तरी काही दुःखाच्या ज्या गोष्टी आपल्याला दुःख देतात असं वाटलं तरी आपल्या जीवनाच्या परिपूर्तीसाठी त्या आवश्यक आहेत हे फक्त परमेश्वरालाच माहिती आहे ना. मग जर का सुख आणि सुखांबरोबर दुःख आपणच केलेल्या वासनांमुळे जी निर्माण होतात ती सगळीच्या सगळी आपल्या जीवनात येऊन थांबायला पाहिजेत. सगळी सुख आणि सगळी दुःख जी
आपल्या देहाला भोगण्यासाठी पाठवायची आहेत ती सगळी जरी आली आणि आल्यानंतर ती निघून गेली तरी आमच्यात काहीही फरक पडायला नको. याला म्हणायचं द्वंद्वाच्या अतीत जाणं. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्यात आपण न अडकता, कोणत्याही परिस्थितीत आपण इन्व्हॉल्व न होता, न अडकता हे येणारच होतं आणि ते जाण्यासाठीच आलेलं आहे असं इतकं पक्क मन पाहिजे आपलं. म्हणजे आपल्याला कशाचाही त्रास होत नाही आणि आपण पुढे पुढे जाऊ शकतो. मनावर आपल्या कंट्रोल येतो. कुठलीही जी जोडी आहे, म्हणजे सुख येवो दुःख येवो, आपल्या वाट्याला चांगलं येवो वाईट येवो, काहीही येवो आपल्या वाट्याला, हां, यश येवो यश येवो अपयश येवो, जय येवो पराजय हो, म्हणजे वाईट वाटणार पण ते एक क्षणभर. पुढे प्रयत्न करू शकतो, सगळ्याची स्वतंत्रता आहे, पण कुठल्याही परिस्थितीत दोलायमान होणं, आपलं मन चंचल होत त्याच्यातच आपल्याला सुख किंवा दुःख करत राहणं एखाद्या गोष्टीचं, हे योग्य नाही आहे. त्याच्यामुळे त्या सुखामध्ये आणि त्या दुःखामध्ये इन्व्हॉल्व होण्याची आपल्याला सवय लागते. काय आहे, प्रत्येक गोष्टीत आपण त्याच्यामध्ये रमलो की आपल्याला आनंद होतो किंवा आपल्याला दुःख होतं. मग शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर हे सगळं आपण अनुभवत असतो. पण सत्य काय आहे? शरीर मन बुद्धीच्या पलीकडे. मग आमची क्षमता काय राहते माहिती का? प्रत्येक वेळी सगळं शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीवर अनुभवायचं आणि सगळं असंच आयुष्य निघून जातं. मग आम्हाला त्याच्या पलीकडे जायची सवय कधी लागणार? त्याच्या पलीकडे जायची सवय पाहिजे ना. प्रत्येक गोष्ट ही कशी आहे? शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर अनुभवण्याच्या या द्वंद्वाच्या गोष्टी आहेत. पण आम्ही जेव्हा सत्य मिळवायला जाऊ त्यावेळी आम्ही शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीवर नाही आहोत, कारण सत्य हे या 3 पातळींवर मिळत नाही. आणि म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन या सगळ्यापेक्षा मी वेगळा आहे आणि मला काही चिकटत नाही हे द्वंद्व, असा आपण विचार केला पाहिजे. आणि असा या शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीच्या पलीकडे गेलेला हा गुरु असतो. आणि म्हणून त्याला म्हणायचं की द्वंद्वाच्या अतीत गेलेल्या गुरुला माझा प्रणाम असो.
मग म्हणजे याच्यात आपण विचार असा करायला पाहिजे की मग असं देवानेच असं का केलं, यांनीच तसं का केलं, असं आपल्याला वाटतं. मी इतका चांगला वागलो तरी असं का झालं वगैरे असं वाटत राहतं. पण देव कसा आहे, त्याला काय करायचं आहे, तो निपक्षपाती आहे. आपल्या आवडीनिवडी, आपल्याला यश पाहिजे, आपल्याला सुख पाहिजे, ह्याच्या पलीकडे परमेश्वर आहे. जे आवडतं ते मिळतं तेव्हा आपण आनंदी होतो, जे मिळत नाही तेव्हा आपण दुःखी होत राहतो. पण या जोड्यांपासनं आपण मुक्त व्हायला पाहिजे आहे. आणि या जोड्यांच्या पासून हा गुरु म्हणजे काय आहे, अगदी अलिप्त आहे. आता हे सांगण्याचा एक उद्देश आहे. काय उद्देश आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की या जोड्यांमध्ये इन्व्हॉल्व राहिलं की काय होतं, या जोड्यांमध्ये इन्व्हॉल्व राहिलं की आपल्याला ते सगळे बंध पडतात. म्हणजे काय, एकदा चांगलं म्हणायचं, एकदा वाईट म्हणायचं, एकदा यश आहे म्हणायचं. हां, म्हणजे त्याच्यामध्ये आपण सारखे अडकलेले राहतो. त्याच्यामुळे काय आहे की आपण त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. त्याच्यात जर अडकलो तर आपल्याला ते बंद बांधून टाकतात. हे माझ्या मनासारखं झालं नाही, हे आपल्या डोक्यात 5-10 वर्ष राहतं. आणि त्याच्यामुळे ते बंद बांधले जातात. या सगळ्या आवडीनिवडींपासून या जीवनातली एकही गोष्ट जर माझ्या म्हणण्याप्रमाणे होत नाही आहे, परमेश्वर म्हणेल तशी होती आहे, तर मी त्याच्यात सामील व्हायला नको आहे. फक्त जे येईल ते पाहणारा मी त्रयस्थ पाहिजे आहे. हे यातनं अगदी प्रकर्षाने सांगितलं गेलं आहे की तुम्ही कशातही इन्व्हॉल्व होऊ नका. आता इन्व्हॉल्व होऊ नका म्हटलं, आम्हाला हे जमायचं कसं, आम्ही तर संसार करतो. ते कसं जमवायचं हा प्रश्न आपला आहे. कारण काय आहे माहिती का, की सगळं करायचं आहे, संन्यास घ्यायचा नाही आहे, पण मनाने त्याच्यापासून अलिप्त राहायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, करणारा मी नाही आहे किंवा हे माझ्या जीवनात निर्माणसुद्धा करणारा मी नाही आहे. ते सगळं जसं येईल तसं ते ॲक्सेप्ट करायचं आहे. आवडीनिवडींसाठी मला इथं पाठवलेलं नाही आहे. माझ्या जीवनाचा विकास मी माझ्या पद्धतीने चालू ठेवायचा आहे, ऐहिक विकास करायचा आहे आणि पारलौकिकसुद्धा विकास करण्यासाठी ध्यानधारणा वगैरे करायची आहे. परंतु शेवटी काय आवडलं, काय नाही आवडलं, तुम्हाला पाऊस आला तर चालेल का, एक जण म्हणेल नको, एक जण म्हणेल हो, असं आपल्याला विचारलेलंच नाही आहे त्यांनी. त्यामुळे आपल्या जीवनातली सुखदुःख या बाबतीत सुद्धा कोणी विचारत नाही. जे आहे ते आहे, आपल्याला ते स्वीकारायचं आहे. सगळं स्वीकारायचं आहे म्हणजे काही फार मोठं काही करायचं नाही आहे. तर स्वीकारूनसुद्धा
मी सगळं स्वीकारलेलं आहे, पण मला वाईट वाटतं ना. असं म्हटलं की गेलंच, काहीच स्वीकारलं नाही. स्वीकारूनही त्याच्यापासून आपण अलिप्त राहायचं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. द्वंद्वांच्या अतीत होणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम इथे आपल्याला सांगितलं आहे. कारण द्वंद्वांमुळेच आपल्या जीवनामध्ये काय निर्माण झाले, बंध. हे हवं किंवा हे नको, हे मला नको होतं तर का मिळालं, आणि हे हवं होतं तर का मला जन्मभर मिळालं नाही. एवढ्या नुसतं साध्या विचारांनी सुद्धा आपल्याला बंध निर्माण होत आहेत. आणि म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता पुढचं नाव असं आहे, ओम गगनोपमाय नमः. ओम गगनोपमाय नमः. म्हणजे काय? गगन उपमा म्हणजे अवकाश. जसा आहे अवकाश म्हणजे रिकामी जागा, अंतरिक्ष म्हणजे अवकाश. हां, अवकाशाप्रमाणे गगनाची उपमा. अवकाश म्हणजे अंतराळ. अंतराळ हे कसं आहे? सूक्ष्म आहे. अंतराळ हे सूक्ष्म आहे. 5 घटक जर आपण घेतले, पंचमहाभूत जर घेतली आपण, तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश मध्ये आकाश कसं आहे? अतिसूक्ष्म आहे. मग जेवढं सूक्ष्म तेवढं व्यापक जास्त, सगळ्यांना व्यापलेलं आहे. कशाचाही ते प्रतिकार करत नाही. आकाशाखाली सगळं आहे की नाही, आकाशाखाली सगळी पृथ्वी आहे, त्याचप्रमाणे ते कशाची अवहेलना पण करत नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आकाश जे आहे, अवकाश जे आहे, अवकाश म्हणजे रिकामी जागा, तेही कशाचाही प्रतिकार करत नाही. प्रतिकार करत नाही की जा, तुझ्यामध्ये मी नाही येणार, असं आहे का? नाही. आपल्या आत आणि आपल्या बाहेर आकाशच आहे की नाही. आकाश म्हणजे अवकाश, रिकामी जागा, मोकळी जागा, स्पेस. तर ती आपल्या आतही आहे, आपल्या बाहेरही आहे, आणि आतसुद्धा स्पेस आहे. म्हणून तर आपण जगू शकतोय. सगळं असं घनदाट भरलं असतं आतमध्ये, आपण जगूच शकलो नसतो ना. म्हणजे हे अंतराळ जे आहे ते कशालाही विरोध करत नाही. आपल्या देहाच्या आतही आकाश आहे, अवकाश आहे, आपल्या देहाच्या बाहेरही आहे, आणि कुणालाही विरोध करत नाही. ते सगळीकडे व्यापून राहतं. आणि तरीसुद्धा कुठलीही गोष्ट त्याला स्पर्श करत नाही. सगळ्यांना व्यापलेलं आहे. आणि तरीसुद्धा उदाहरणार्थ की म्हणजे बघा, आपण जर असा हिरवा चष्मा घातला ना, हिरव्या काचा असलेला, तर आपल्याला सगळं हिरवं दिसतं बरं का. पुस्तक हिरवं, मोबाईल हिरवा, चादर हिरवी, असं दिसतं आपल्याला. आता या हिरव्या गॉगलमुळे किंवा हिरव्या चष्मेमुळे आपल्याला सगळं हिरवं दिसतं. पण हा हिरवा रंग जरी सगळ्या वस्तूंना व्यापला आहे,
तरी हिरव्या रंगाचा स्पर्श झालेला आहे का या वस्तूंना, मला सांगा. नाही. म्हणजे या वस्तू हिरव्या होऊन गेल्यात का हिरव्यागार? तर नाही. याचा अर्थ अशाच पद्धतीने हे जे अवकाश आहे ते सगळ्याला व्याप्त, सगळ्या वस्तूंच्या आणि इव्हन देहाच्या सुद्धा आत बाहेर ते आहे. कशाला? ते विरोध करत नाही आणि ते सगळ्यांना जरी व्यापलं तरी कशाचाही त्याला स्पर्श होत नाही. याप्रमाणे सत्य आहे. हे सगळे जे गुणधर्म या अवकाशामध्ये आहेत ते सगळे गुणधर्म या सत्यामध्ये आहेत. म्हणून सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. आणि आकाशाचं उदाहरण एवढ्यासाठी दिलंय की आकाश किंवा अवकाश आपल्याला दिसतं, सत्य दिसत नाही. पण सत्य कसं असेल? त्या अवकाशाप्रमाणे असेल. उदाहरण म्हणून ते दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही प्रतिकार आकाशावर झाला म्हणजे काय? काळे ढग आलेत, पाऊस पडतोय किंवा लाल रंग आलाय सूर्याचा मावळताना, तरी आकाश काहीही त्याला प्रतिकार करत नाही की नाही करत. कशाला विरोध करत नाही, कशाला प्रतिकार करत नाही. सगळ्यांना व्यापून राहतं. आता सगळ्यांच्या वर आकाश आहे की नाही? तर आकाशाचा जो रंग आहे, आकाशाचं जे छत आहे ते सगळ्यांवर पडतंय की नाही? पडतंय. आकाशाचं छत सगळ्यांवर, आकाशाचा प्रकाश सगळ्यांवर पडतो आहे आणि सगळ्यांना ते सामावून घेत आहे आपल्यामध्ये. एखादा आकाशाखाली येणारच नाही, जा आता तू माझ्या खाली येऊ नको असं म्हणताय का? सगळ्यांना ते सामावून घेते आणि विरोधही करत नाही. नेहमी शुद्ध सत्य आहे ते. कोणत्याही परिस्थितीचा प्रतिकार करत नाही, कोणतीही गोष्ट स्वतःमध्ये सामावून घेत नाही. ते सगळे रंग आकाशामध्ये उमटतात. आपण म्हणतो आकाश लाल झालं, आकाश पिवळं झालं. आकाश काहीच होत नाही, कारण तो रंग गेला की आकाश गेला. आता कपड्याचा एखादा रंग गेला आणि पांढऱ्या कपड्याला समजा रंग लागला, जातो का तो? नाही. तो रंग तो शोषून घेतो. आकाश तसं करतं का? काळ्या ढगांमुळे काळा रंग आला तर तो कायमचा राहतो का आकाशात? नाही. ते ढग गेले की काळा रंग संपला, लाल रंग गेला. रात्र झाली की संध्याकाळचा लाली निघून जाते, मग तो आकाशाचा रंग निघून गेला. म्हणजे ते वस्तूमुळे आकाश तसं दिसतं, पण ते स्वतःमध्ये कोणताही बदलही करवून घेत नाही आणि कोणता प्रतिकारही करत नाही, कोणाला विरोधही करत नाही. पण सगळ्यांच्या आत आणि बाहेर ते काय होतं? व्याप्त होऊन राहतं. आणि ह्याच्या आकाशाप्रमाणेच चैतन्य आहे. आकाशाप्रमाणेच ते सत्य आहे. हे सत्य जाणणारे कोण आहेत? गुरु आहेत. गुरुच्या हृदयामध्ये काय असतं? सतत त्या सत्याचं स्थान आहे गुरुच्या हृदयामध्ये. आणि ते मोठ्या मनाचे आहेत गुरु, सगळ्यांना आधार देणारे आहेत. आणि म्हणजे जसं आकाश आहे, आता इथे गुरु या शब्दाला अजून आपण एक वेगळा अर्थ
समजावून घेऊ शकतो गुरु शब्दाला. काय तर गुरु याचा अर्थ मोठा, विशाल, आणि लघु याचा अर्थ लहान. अशा अर्थाने सुद्धा इथे आकाश जसं विशाल आहे, त्याला मर्यादा नाही, तसा गुरु मनाने विशाल असतो. गुरुच्या मनाला मर्यादा नसते, उदारता असते, अतिशय मोठं मन असतं. आणि आपल्याला जसं सत्य कळलं आहे त्याप्रमाणे सत्य दुसऱ्यालाही कळावं या विचारांमध्ये तो गुरु असतो. त्याला शत्रू मित्र कोणीही नाही. जो समोर येईल त्याला आपल्याला ज्याप्रमाणे सत्य कळले त्याप्रमाणे त्याला सत्य कळावं अशी त्या गुरुची तळमळ असते. पुढे आहे ओम महावाक्लक्ष्य नमः. ओम महावाक्यलक्ष्य नमः म्हणजे काय? महान जी वाक्य आहेत वेदांची, म्हणजे काय तर अहम ब्रह्मास्मी वगैरे, हे जे वेदांचे मंत्र आहेत, हे जे व्यक्ती जाणतात त्यांना नमस्कार. जीव ब्रह्म ऐक्य, अहम ब्रह्मास्मी यांना महावाक्य म्हणतात. अंतिम सत्य आहेत ते, अंतिम ध्येय दाखवतात माणसाला. चार महावाक्य प्रसिद्ध आहेत. प्रज्ञानम ब्रह्म हे ऋग्वेदातलं, तत्वमसी हे सामवेदातलं, अहम ब्रह्मास्मी हे यजुर्वेदातलं, अयम आत्मा ब्रह्म हे अथर्ववेदातलं. यावरून हे दिसून येतं की चारही वेद एकाच सत्याबद्दल बोलत आहेत. आणि यांचा काही या महावाक्यांचा जप करण्यासारखे ती नाहीत. त्यांचं जप करायसाठी नाही येतो, तर ती महावाक्य ही आपण समजावून घेण्यासाठी आहेत. आणि म्हणून हे जी चार महावाक्य आहेत, ही जो जाणतो आणि तो त्याच्यामुळे, त्या चार महावाक्यांमुळे जो सत्य जाणतो, अशा गुरुला माझा नमस्कार आहे. सत्य म्हणजे स्वतःचं खरं स्वरूप, आणि ही चार महावाक्य स्वतःचं स्वरूप सांगतात ना. उदाहरणार्थ अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आता हे जप करण्यासाठी ही वाक्य नाही आहे. अहम ब्रह्मासी, अहम ब्रह्मा अस्मी म्हणजे मी ब्रह्मा आहे. हे स्वतःला सगळ्या दिवसभरातल्या कर्मांमध्ये सुद्धा ठसवायचं, त्याची आठवण करून द्यायची आपण स्वतःला. आणि अनुभवाच्या पातळीवर ते आपण अनुभवायचं आहे. नुसती ऐकण्यासाठी ही ब्रह्मवाक्य नव्हेत. ही ब्रह्मवाक्य ही आपल्याला सत्य जाणण्यासाठी वापरायची आहेत, त्यांचा अनुभव घेण्यासाठी. आता काल जसं म्हटलं की आपण ओंकाराचं ध्यान करतो.
समजायचा आणि स्वतःचं स्वतः तो ओम ऐकायचा. लहान आवाजाकडून मोठ्या आवाजाकडे, मोठ्या आवाजाकडून लहान आवाजाकडे त्याचे सगळी व्हायब्रेशन्स करायची आणि तो स्वतःचा स्वतः ऐकायचा, जणू काही दुसराच कोणी म्हणतोय. आता ओंकाराच्या ऐवजी मी जसं म्हटलं की ही जी नावं आहेत गुरुतत्वाची, ही गुरुतत्वाची नावं आपण सारखी स्वतःला रिमाइंडर देण्यासाठी म्हटली ध्यानामध्ये. ओम द्वंद्वातीताय नमः, ओम केवलाय नमः, ओम सत्यस्वरूपिणे नमः. वेगवेगळी नावं म्हणा किंवा तेच नाव म्हणा, तुमचा जसा स्वभाव असेल, जसं तुम्हाला आवडेल, जसं सूट होईल आणि त्यातून ते परब्रह्म कसं आहे यात रमून जाऊ शकतो. म्हणजे ध्यान हे थोडंसं सोपं होईल. आपण काय करायला जातो, सगळे मनातले विचार कधी कमी होत आहेत, मग आमचे मनातले विचार जातच नाही, आम्ही काय करू, ध्यान होतच नाही. पण हे जेव्हा आपण रिपीट करतो ना मोठ्याने, त्यावेळेस आपण त्याच्यात इन्व्हॉल्व असतो म्हणून, आणि आपणच ते ऐकत असतो. त्याच्यामुळे इथे कॉन्सन्ट्रेशन होण्याची शक्यता आहे. मग पुढचं काय आहे तर ओम एकस्मै नमः, ओम एकस्मै नमः. हे म्हणण्याचा अर्थ काय? केवळ आणि केवळ एकच जो आहे तो मी आहे. माझ्यासारखं दुसरं इथे कोणी नाही. मी एकच आहे, सत्य हे एकच आहे, दुसरं नाही आहे. म्हणून ओम एकस्मै नमः, केवळ आणि केवळ सत्य. बाकीचं जे जे आहे, चांगलं वाईट, सुख दुःख, हे सगळं भ्रम आहे, खोटं आहे, माया आहे. ओम एकस्मै नमः. बाकीचा आहे नाही आहे, डाऊट आहे बाकीचा, पण मी मात्र स्वतः एकुलतं एक आहे, जो ज्याला दुसरा नाही तो एक. सर्वत्र जो आहे तो एक, संख्यात्मक एक नाही आहे. म्हणजे काय माहिती का, संख्या आपण मोजायला लागलो तर त्या संख्यांमध्ये जी शक्ती आहे तो एक. संख्यांमध्ये जी शक्ती आहे तो एक मी आहे, केवळ तो एक मी आहे. दुसरा कोणीही नाही. केवळ जग ज्या सगळ्या शक्तींनी बनलंय तो मी आहे. जगात जे जे दिसतं तो मी नाही, पण ज्या गोष्टींनी जग बनलं. आता हे बघा, अलंकारामध्ये, दागिन्यांमध्ये जे दिसतंय तुम्हाला, कर्णफूल आहे, अंगठी आहे, कंठहार आहे, यात जे जे तुम्हाला दिसतंय सौंदर्य ते नाही आहे.
सौंदर्य हे खोटं आहे, पण त्यात काय आहे, सगळ्यांमध्ये कोण एक आहे? सोनं एक आहे. सोनं एक आहे. बाकी कला कुसर, दागदागिन्यांमधला कोरीवपणा कितीही सुंदर वाटू दे, सगळं नष्ट होणारं. म्हणजे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं, त्यात बदल होऊ शकतो. हे मोडून ते करा, ते मोडून हे करा. आपण नाही करत ती गोष्ट सोडा, पण आपणच चेंजेबल आहोत ना. शरीर म्हटलं तर ते नाही बदललं तर आपणच बदलतो आणि आपण ते भोगायला शिल्लकच राहत नाही. म्हणजे ते तरी बदलतं, नाही तर आपण देहाने बदलूनच जातो. पण खरं काय आहे? तर खरं हे आहे की दागिन्यांमधला कोरीवपणा, रेखीवपणा, सौंदर्य सब झूठ सगळं बदलतं. त्यात एकुलतं एक खरं काय आहे? एकस्मै नमः. एकुलतं एक काय आहे? तर सोनं. त्याच्याप्रमाणे कितीतरी वस्तू जगात चांगल्या वाईट दिसतात, कितीतरी चांगल्या वाईट वस्तू दिसतात, लहान मोठ्या वस्तू दिसतात, चमकणाऱ्या न चमकणाऱ्या वस्तू दिसतात, कितीतरी स्टेजवरच्या व्यक्ती दिसतात, पडद्या पुढच्या आणि पडद्या मागच्या व्यक्ती दिसतात. पण तरीही सगळ्यांमध्ये काय आहे? एकुलतं एक काय आहे? तर आत्मतत्व आहे, चैतन्य आहे. आणि अशा सत्याला, अशा एकस्मै नमः, अशा एकुलत्या एक तत्वाला माझा नमस्कार असो. ओम एकस्मै नमः. आणि हे एकुलतं एक तत्व जे आहे ना, तो गुरु जाणतो, त्याला ते सत्य समजलेलं आहे. म्हणून त्या गुरुला पण एकस्मै म्हटलेलं आहे. त्या गुरुला पण तेच एक तत्व म्हटलेलं आहे. आणि असा तो जाणतो, म्हणून त्याला माझा नमस्कार असो. पुढचं आहे ओम नित्याय नमः. हे तर फारच सुंदर आहे. ओम नित्याय नमः. नित्याय नमः म्हणजे काय? जे नित्य आहे, म्हणजे जे अनित्य नाही. अनित्य ह्याचा अर्थ जे टिकणारं नाही आहे ते अनित्य, आणि जे टिकतं त्याला म्हणतात नित्य. टिकणारी या जगात एकच वस्तू आहे, आणि ती कोणची आहे? तर ती काय आहे? नित्य वस्तू, सत्य आहे, शाश्वत, कायम टिकणारं, नित्य, सत्य. तीनही जे काळ आहेत, त्या तीनही काळात बघा, भूतकाळ आहे. हां, म्हणजे कालचा दिवस आहे, काहीतरी छान घडलं, हां ठीक आहे, हां ते घडलं. पण काय कालचा दिवस आज आहे? काही उपयोग नाही त्याचा. झालं, काल सगळं चांगलं घडलं, त्याचा आज काही उपयोग नाही. तीनही बघा तुम्ही, भूतकाळ गेला की त्याचा काही अर्थ आहे का? नाही.
भविष्यकाळ अजून यायचा आहे त्याचा विचार करत बसण्यात अर्थ आहे का? तर नाही. परंतु तरीसुद्धा भूतकाळात काही घडलेलं आपल्याला आठवतं. ते कोणामुळे आठवतं माहिती आहे का? ते केवळ एकच एक अस्तित्वात असतं म्हणून आठवतं. याला आता एक उदाहरण देते मी, की आपण झोपतो. आपण जेव्हा झोपतो, झोपेतही आपण असतो, म्हणूनच आपण झोपून उठल्यावर पण जागृत होतो. आपण जागृत होतो आणि झोपून उठतो. म्हणजे झोपण्यापूर्वी पण आपण होतो, झोपतानाही आपण होतोच, म्हणून तर आपण झोपेतनं उठलो आहोत. झोपेत आपण जर नसतो तर आपण झोपेतनं उठलोच नसतो. हे कळतं आहे ना आपल्याला? म्हणजे जागृत स्वप्न सुषुप्ती भूत भविष्य वर्तमान या तीनही काळात तो आहेच, होताच आणि पुढेही असेल. लहानपणापासून किती अवस्था आल्या आपल्याला, किती अवस्था आल्या. या सगळ्या अवस्थांमध्ये लहानपणीचा आणि आत्ताचा चेहरा मोहरा बदलला. कितीतरी देहाचे अवयव मोठे मोठे झाले, वाढले, बुद्धी चांगली झाली, मन कितीतरी गोष्टींमधनं शांत होत गेलं, कितीतरी समज आली, अंडरस्टँडिंग आलं. आणि तरीसुद्धा जो लहानपणी बालपणी शाळेत जाण्यापूर्वी होता, तोच शाळेत गेल्यावरही होता, तोच नंतर तरुण वयातही होता, तोच आजही आहे आपल्यामध्ये. आहेच. सगळ्या गोष्टींची तो साक्ष देतोय. आणि किती गोष्टी लहानपणच्या आठवो न आठवो काही फरक पडत नाही आपल्याला, पण आपण आहोतच. म्हणजे आपण कोण आहोत? आपण साक्षीदार आहोत सगळ्या अवस्थात. भूत भविष्य वर्तमान अशा सगळ्या काळांमध्ये जे तत्व टिकवून आहे, टिकून धरलेलं आहे, त्या तत्वाला माझा नमस्कार असो. ते कसं आहे? ते नित्य आहे. नाहीतर एक बाल्यावस्था संपली, देह नष्ट झाला, मग पुन्हा जन्म झाला एकदम युवकावस्थेत, तारुण्यावस्थेत. तारुण्यावस्था संपली, देह नष्ट झाला. असं झालं आहे का? तर नाही झालेलं ना. नित्य आहे ते चैतन्य, नित्य आहे म्हणून अनित्य असलेल्या शरीराला ते टिकवून धरतं. अनित्य शरीराला सत्य टिकवून धरतं, नित्य वस्तू टिकवून धरते. हे बघा, तुम्हाला सांगते, सगळ्या फुलांचं निर्माल्य होतं की नाही? फुलांचं निर्माल्य कधी होतं माहिती आहे का? झाडावरून फूल पडलं की मग होतं. ह्याचा अर्थ जमिनीतलं पाणी आणि क्षार शोषून घेऊन झाड स्वतः जोपर्यंत सजीव आहे, टिकून आहे, तोपर्यंत त्याच्यावरची फुलं फळं हे टिकून आहेत. फळं काही दिवसांनंतर खराब होतील, पण फुलांचं निर्माल्य हे दुसऱ्याच दिवशी होतं. आता जोपर्यंत फूल त्या झाडावर आहे तोपर्यंत ते ताजं असतं. कशामुळे आहे? फूल हे देवावर वाहा, त्याचं निर्माल्य होतं. फूल हे काढा, गळ्यात माळा, त्याचं निर्माल्य होतं. निर्माल्य म्हणजे सुक्त. म्हणजे त्याला जीवन कोण देतं? झाडं जमिनीतनं पाणी आणि क्षार शोषून घेतात आणि फुलांना फळांना मुलांप्रमाणे वाढवतात. त्याप्रमाणे हे जे आपल्यामध्ये नित्य असलेलं जे आत्मतत्व आहे, चैतन्य, ते आपल्या देहाला, देह कसा आहे? नष्ट होणार आहे. देह हा जाणार आहे,
पण तरीसुद्धा त्याला ते टिकवून धरतं चैतन्य आणि त्याला व्यवस्थित ठेवतं 100 वर्ष. ह्याचा अर्थ एकुलतं एक जे नित्य आहे, ज्याने सगळ्या अनित्य वस्तूंना किंमत येते, मौल्यवान होतात त्या सगळ्या अनित्य वस्तू, केवळ एका सुंदर अतिशय मौल्यवान असल्या अशा सोन्यामुळे किती कलाकुसरीचे दागिने अतिशय मौल्यवान होतात, त्यांची किंमत वाढत वाढत जाते कलाकुसर केल्यामुळे. म्हणजे मुळाशी काय आहे, तर मुळाशी नित्यता आहे, नित्यत्व सत्यत्व आहे. नित्यत्व काय दाखवतं, तेच सत्य आहे हे दाखवतं नित्यत्व. हा देह कायम टिकवण्यासाठी 100 वर्ष, ते नित्यता जी आहे ती या अनित्य गोष्टीला नित्यता आणते आणि हा देह टिकवून धरतं. ते गाढ झोपेत आपल्याला कोणतेही विचार नाही आहेत, काही नाही आहे, काही कळत नाही आहे, काही अनुभव नाही आहेत, तरीसुद्धा तिथे काय आहे, तिथे सत्य आहे. परिवर्तन सत्यामध्ये होत नाही. आपण झोपल्यावर आपल्याला जर स्वप्न नसेल तर मन पण नसतं, बुद्धी पण नसते, शरीर पण हलत नाही. आता हा झोपलाय, हा काही आपला उपयोग नाही करून घेते म्हणून काय सत्य काय निघून जातं का काय खेळायला थोड्या वेळ बाहेर आपल्या देहातून? नाही ना. जे कायम टिकतं ते नित्य आहे, सत्य आहे. पण मी नित्य आहे, मी सत्य आहे, मी शाश्वत आहे, मी अशाश्वत नाही, मी देह नाही. आणि मी कोण आहे, मी चैतन्य आहे, मी आत्मतत्व आहे. हे ज्या गुरुला कळतं त्या गुरुला माझा प्रणाम असो, नमस्कार असो. असं इथे सांगितलं आहे. आपण एकदा ना, आता उद्या, आता ही आपली 12 नावं म्हणून झाली आहेत, पण आता तुम्हाला अर्थ कळले आहेत. किती सुंदर वाटतं ही नावं म्हणून, आपल्याला आपल्या सत्याचा अनुभव येतो, हे तुम्हाला अनुभवाला येईल. आपण ना उद्या ही 12 नावं आधी म्हणूया, 2 मिनटं लागतील, आणि मग त्याच्या पुढचं आपण घेऊया. अगदी याच्यात रमून जाण्यासारखं हे आहे, अतिशय सुंदर विचार आहे. आणि कितीतरी पायऱ्या आपण चढून गेलेलो असू हे गुरुतत्व होईपर्यंत. इतकं सुंदर आहे हे गुरुतत्व. त्याचा अर्थ कळला की अजून खूप आपल्याला बरं वाटतं. म्हणजे ज्या निर्गुण निराकाराची आपल्याला साधना करता येत नाही, त्या या गुरूंच्या नावांनी जर आपण गुरुच्या नावाला उच्चारून ती साधना केली आणि त्या गुरुचं नाव प्रत्येक वेळी उच्चारता क्षणी त्याचा अर्थ लक्षात आणला, तर आपलं ध्यानधारणा उत्तम होणार आहे, आपल्या ध्यानाला मदत होणार आहे. तर इथे आज आपण थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि